हा काय मस्त चिकन टिक्का मसाला झालेला आहे। हा आम्ही बार्बेक्यूवर केलेला आहे। मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। तर आजची रेसिपी आहे बार्बेक्यू चिकन टिक्का मसाला। याच्यासाठी आपण अर्धा किलो ब्रेस बोनलेस चिकन स्ट्रिप्स कापलेल्या आहेत। त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाव टीस्पून मी तंदुरी कलर घातला आहे आणि 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट आणि 1 चमचा मी काश्मीरी रेड चिली पावडर प्रणोतीज मसाल्याची टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे 2 मोठे चमचे हंकड वापरलेला आहे। चिकन टिक्के वगैरे बनवायचं असेल तंदुरी आयटम तेव्हा तुम्ही कड हे हंग घ्यायचं असतं। त्याचबरोबर हा गरम मसालासुद्धा प्रणोतीज किचनचा टाकलेला आहे। याच्यामध्ये 2 चमचे आपण फ्रेश क्रीम घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी बटर घातलेलं आहे। इकडे मी सॉल्ट वापरलेलं आहे, ते रॉक सॉल्ट वापरलेलं आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, पण रॉक सॉल्टनी जेव्हा तुम्ही टिक्के वगैरे जे स्टार्टर्स पदार्थ बनवतात त्याला ते खूप टेस्टी लागतं, तर ते तसं तुम्ही रॉक सॉल्ट घातलं तरी चालेल। आता हे मी सगळं चिकनला लावून घेतलेलं आहे। कलरमुळे ते खूप सुंदर आहे। तुम्हाला कलर नको असेल तर तोही ऑप्शनल आहे। मी काय केलेलं आहे, चिकन टिक्का चे ते स्ट्रिप्स होत्या त्या अशा छान फोल्ड केल्या आहेत। त्या फोल्ड केल्यामुळे आपण त्या शीगमध्ये त्या मस्तपैकी घालतो आहे तर त्या स्टेडी राहतात, नाही तर गोलगोल फिरत राहतात। तर बघा मी ते कसं फोल्ड करते ते पण दाखवलेलं आहे। हे असं फोल्ड करायचं आणि छानपैकी आपल्या त्या शीगमध्ये घालायचं। असं सगळ्या मी ओवून घेतलेल्या आहेत। आता हे असं थोड्या थोड्या अंतरावर आपण घातल्यानंतर काय होतं, हे असे फोल्ड केलेले असतात ना, जेव्हा आपण हे बेक करतो ना तेव्हा खूप सुंदर प्रमाणे ते सगळ्या बाजूनी शिजलं जातं। तर अशा आपल्या या 3 शीट्स तयार आहेत। तर आता आपण या बार्बेक्यूवर ठेवलेले आहेत। आता हा आम्ही नॅचरल पद्धतीचा बार्बेक्यू केलेला आहे। चूल पेटवलेली आहे, त्याच्यावर मस्तपैकी एक जाळी ठेवली आहे आणि असे छानपैकी आम्ही बार्बेक्यू केलेलं आहे। आम्ही हे छान एका आमच्या फार्म हाऊसवर आलेलो आहे आणि तिथे आम्ही हे सुंदर असं आउटिंगला करतो आहे। आता हे 1 साईड झाल्यामुळे आम्ही पलटलेलं आहे। तर तुम्ही एक काळजी घ्यायची की जेव्हा बार्बेक्यू स्टिक घेतात ना तर त्या अशा चौकोनी येतात, राऊंड पण येतात, चौकोनी। तर त्या चौकोनी प्रेफर करा, कारण चौकोनी घेतलं ना की तुमचा जो टिक्का किंवा तुम्ही जे पण त्याच्यामध्ये घालतात ना ते बरोबर राहतात। आता इथे थोडीशी ती राऊंड असल्यामुळे आमचे ना टिक्के थोडे हलत होते, तर ती काळजी घ्या। आणि आता आपली ही जी रेसिपी आहे चिकन टिक्का मसाला ही रेडी आहे। तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉनवर तुम्ही प्रेस करा। त्याचबरोबर इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करा। माझे रेसिपीज तुम्ही शेवटपर्यंत बघत चला, त्यामुळे तुम्हाला टिप्स कळत जातील आणि माझा